हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 11वीचा एक नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ड. आता द लिव्हिंग वर्ड म्हणजे काय, आपण या शब्दापासून सुरुवात करूया आणि समजून घेऊया या चॅप्टरचं नेमकं उद्दिष्ट काय आहे, या चॅप्टरमधून आपल्याला काय शिकायचं आहे किंवा नीट साठी तुम्हाला हा चॅप्टर किती महत्वाचा आहे हे पण मी तुम्हाला या चॅप्टरमध्ये सांगणार आहे. आता लिव्हिंग म्हणजे काय, जिवंत. आणि जिवंत जे सजीव आहे त्यांचं वर्ड कसं असणार आहे, त्यांचं जग कसं असणार आहे हे जग आपल्याला बघायचंय. तेच या चॅप्टरचं टायटल आहे द लिव्हिंग वर्ड. म्हणजे सजीवांचं जे जग आहे ते आपलं बघायचं आहे. त्या सजीवांमध्ये माणूस सुद्धा इन्क्लूड आहे, लहान प्राणी सुद्धा इन्क्लूड आहे, कीटक सुद्धा इन्क्लूड आहे. आता या सगळ्यांचं जग कसं असणार आहे हे आपल्याला बघायचंय. आता हा चॅप्टर जो आहे पूर्णपणे एनसीईआरटी बेस आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया काय एनसीईआरटी मध्ये आपला ह्या चॅप्टर मधील कोणता सिलेबसचा पार्ट दिलेला आहे तो आपण एकदा समजून घेऊयात. बघा, आपला जो युनिट फर्स्ट आहे कोणता, एनसीईआरटी नुसार, एनसीईआरटी जे बुक आहे ते एनसीईआरटीच्या बुक नुसार आपण जर बघितलं, हे जे युनिट आहे कोणतं, युनिट फर्स्ट मध्ये डायव्हर्सिटी इन लिव्हिंग वर्ड. आता डायव्हर्सिटी ऑफ लिव्हिंग वर्ड मध्ये आपला काय काय बघायचं, एकूण आपला आहे 4 चॅप्टर. बघा, पहिला कोणता, द लिव्हिंग वर्ड. मी चॅप्टरचं नाव लिहितोय बघा, हा पहिला चॅप्टर आहे, त्याचं नाव आहे द लिव्हिंग वर्ड. काय चॅप्टर आहे, द लिव्हिंग वर्ड. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरा आहे बघा, 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. या चॅप्टरचं नाव आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. काय आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं बघा, सायलेंट फीचर ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. या चॅप्टरचं नाव आहे प्लांट किंगडम. काय नाव आहे, प्लांट किंगडम असं नाव आहे. काय नाव आहे, प्लांट किंगडम. त्यानंतर बघा, सायलेंट फीचर्स अँड द क्लासिफिकेशन ऑफ एनिमल. ह्या चॅप्टरचं नाव आहे एनिमल किंगडम. काय नाव आहे, एनिमल किंगडम असं नाव आहे. आता बाळांनो, आपल्याला हे 4 चॅप्टर जे आहेत पहिल्या युनिट मध्ये शिकायचं आहे. चॅप्टरचं नाव आहे पहिला द लिव्हिंग वर्ड, त्यानंतर दुसरा आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, चॅप्टर नंबर 3 आहे प्लांट किंगडम आणि चॅप्टर नंबर 4 आहे कोणता, एनिमल किंगडम. हा तुमचा पहिल्या युनिट मध्ये येणार आहे आणि हाच तुमचा नीटचा सिलेबस आहे. नीट 2026च्या पीडीएफ नुसार, आता लेटेस्ट या वर्षीच्या पीडीएफ नुसार तुम्हाला हाच सिलेबस काय एनटीएने डिक्लेअर केलाय. जोपर्यंत तुम्हाला 2027 मध्ये कोणता नीट परीक्षा द्यायची नाही तोपर्यंत तुम्हाला हाच सिलेबस फॉलो करावा लागणार आहे. आता याच्यामध्ये जानेवारी 2027 मध्ये याच्यामध्ये काही ऍडिशन काही डिलिशन करायचं, त्याचं अपडेटेड सिलेबस तुम्हाला जानेवारी 2027च्या लास्ट वीक मध्ये किंवा फेब्रुवारी मध्ये तुम्हाला येत असतं. ऍडिशन डिलिशन काय एवढं होत नसतं. नॉर्मल एखादा पॉईंट जो आहे, आता पाठीमागच्या वर्षी काय केलं, व्हॉट इज लिव्हिंग हा पॉईंट काय केला, नवीन ऍड केला. व्हॉट इज लिव्हिंग म्हणजे लिव्हिंग म्हणजे काय. ठीक आहे. असे लहान लहान पॉईंट जे ते ऍड केले असतात आणि तुम्ही रिमाइंड ठेवायचं, जेव्हा पण तुम्हाला अपडेटेड सिलेबस येणार आहे ना, नवीन सिलेबस येणार आहे, काही गोष्टी डिलीट असतील, काही गोष्टी नवीन येतील, त्या गोष्टीमध्ये तुम्हाला मी व्हिडिओ बनवणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही बी अपडेटेड. कोणत्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि जर ती व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटली तुम्हाला ती व्हिडिओ पण बघता येईल. ठीक आहे. म्हणजे काळाच्या युगामध्ये आपल्या जगायचं असेल बाळांनो तर आपला अपडेट राहणं महत्वाचं आहे. त्याकरता मी तुम्हाला हा सिलेबस सांगितला. हा आहे कोणता, युनिट फर्स्ट मधले सिलेबस. त्यामध्ये आज आपण बघतोय द लिव्हिंग वर्ड हा चॅप्टर. तुम्हाला सिलेबस कळाला. सिलेबस काय काय बघा, मी तुम्हाला सिलेबसच्या बाहेर कुठे घेऊन जाणार नाही, एकदम पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे. जास्त आपला पसारा जो आहे किंवा जास्त कंटेंट जे आहे ते आपल्याला घ्यायचं नाही. जेवढं कामाचं आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मग कंटेंट काय बघा, व्हॉट इज लिव्हिंग हे एक आहे. त्यानंतर दुसरं आहे बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता. नेक्स्ट आहे नीड फॉर क्लासिफिकेशन, गरज का पडली प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचं. नेक्स्ट आहे टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमी काय, आयडेंटिफिकेशन, नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन. आता तुम्हाला पहिल्याच पार्ट मध्ये या सगळ्या गोष्टी समजणार नाही, पण जसं आपण पूर्ण चॅप्टर घेऊ ना, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला व्हॉट इज लिव्हिंग, टॅक्झॉनॉमी, क्लासिफिकेशन या सगळ्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर होतील. कशा होतील, क्रिस्टल क्लिअर. बघा, त्यानंतर नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक्स म्हणजे काय. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ स्पीसीज अँड टॅक्झॉनॉमिकल हायरार्की, जसं आपल्या हायरार्की असते. त्यानंतर बायोनॉमिकल नॉमेनक्लेचर, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर, हे एवढेच पार्ट आहे. आणि ह्या चॅप्टरला वेटेज सुद्धा जास्त नाहीये, पण 2026 मध्ये जेव्हा री एक्झामिनेशन झाली त्या री एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला याचे जास्तीत जास्त विचारलं होतं. मग बघा, आता पहिलं जर बघितलं आपण रीनीट 2026 मध्ये, कोणता रीनीट म्हणजे आता जी झाली ते तारखेला 21 जूनला, कोणता 21 जून झाली किती. आता 21 जून जो पेपर झाला आपला कोणता रीनीटचा एक्झाम, डेट तुम्हाला एक्झॅक्ट माहिती आहे.
त्याच्यामध्ये जवळपास 3 क्वेश्चन विचारले होते या चॅप्टरवरती. 3 क्वेश्चन म्हणजे क्रायटेरिया बघा. नीट 2026 मध्ये तुम्हाला विचारले 3 क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट आहे जवळपास आपल्याला नीट मध्ये 2026 मध्ये फक्त एकच क्वेश्चन विचारला. म्हणजे परत जो एक्झाम झाली कोणती नीटची लीक पेपर, जर तुम्हाला न्यूज ऐकले सगळ्यांनी, ठीक आहे. त्यानंतर हा जो पेपर मध्ये तुम्ही कोणत्या याच्यामध्ये डायरेक्ट 3 क्वेश्चन विचारले. 2026 मध्ये फक्त काय पहिल्या पेपरला एकच क्वेश्चन विचारला. आणि जर आपण पाठीमागचे जर 5 वर्ष बघितलं, पाठीमागच्या 5 वर्षामध्ये 2025 मध्ये याच्यावरती काही क्वेश्चनच नव्हता. 2025 ला क्वेश्चन होता याच्यावर अजिबात. पण 2026 मध्ये बघा तुम्ही डायरेक्ट 3 क्वेश्चन विचारले रीनीटच्या एक्झाम मध्ये. त्यानंतर एक क्वेश्चन विचारला 2026च्या एक्झाम मध्ये. म्हणजे असं नाही मुलांना कोणता चॅप्टरला वेटेज ठरला आहे असं कधीही एनटीएचं फिक्स नसतं. कोणत्या चॅप्टरवरती केव्हा जास्त वेटेज येईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि पाठीमागचे 4-5 वर्ष बसून कन्सिस्टंटली कोणता यांचं वेटेज जे आहे वेटेज बदलते. त्यामुळे आपल्या बुक्स मधला जो पॉईंट आहे एनसीईआरटीचा तो आपला समजून घेणं महत्वाचं आहे. आणि हेच प्रत्येकाला ठेवलं पाहिजे. आपली प्रत्येक गोष्ट काय पाहिजे क्रिस्टल केलं पाहिजे. मग यांनी असं सांगितलंय कोणता चॅप्टरला वेटेज डिसाईड नाही. आम्ही कोणत्याही चॅप्टरवरती कितीही मार्काचे क्वेश्चन विचारू शकतो. एवढं काही फिक्स वगैरे नाही बघा. मग असं जर असले कोणता 2026 मध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन विचारले असते का? 2026 मध्ये किती एकच विचारलाय. मग काय क्वेश्चन वेगळे झाले. 2025 मध्ये एकही क्वेश्चन नव्हता. पण जर आपण पाठीमागचं 5 वर्ष जर अनालिसिस केलं, पाठीमागच्या 5 वर्षामध्ये जवळपास 2 क्वेश्चन तुम्हाला टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज वर झाले. किती क्वेश्चन? 2 क्वेश्चन. ठीक आहे, आलेपर्यंत लक्षात. मग तुम्हाला हा जो डेटा आहे हा महत्वाचा आहे. 2026 ला 3 क्वेश्चन विचारले रीनीटच्या एक्झाम मध्ये. 2026 ला एकच विचारला. 2025 मध्ये एकही क्वेश्चन विचारला नाही. आणि पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये फक्त किती 2 क्वेश्चन विचारले एका टॉपिक वरती टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरीज वरती. बाकी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण पाठीमागच्या 5 वर्षाचे 38 वर्षाचे आपण पीवायक्यू घेणार आहे. किती वर्षाचे? 38 वर्षाचे. आता हे कोणतं 39 वर्ष हे सगळे पीवायक्यू त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. म्हणजे तुम्हाला जवळपास 39 वर्षाचे जे पीवायक्यू आहे ती मी घेणार आहात. किती? 39 वर्षाची. म्हणजे आपण 39 वर्षाचे पीवायक्यू घेतले ना, तुम्हाला ह्या चॅप्टर मध्ये दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही. किंवा आपण जो थेरी पार्ट घेणार आहे त्या थेरी पार्ट मध्ये तुम्हाला सगळं काही समजणार आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया आपण. इथपर्यंत कळालं. मग बघा आपल्या चॅप्टरचं जे हेडिंग आहे कोणता व्हॉट इज लाईफ, व्हॉट इज लिव्हिंग कोणता हा जो नवीन आर्टिकल आहे त्याच्यावरती क्वेश्चन बघा. मग आपण समजून घ्या लिव्हिंग म्हणजे काय, जिवंत प्राणी. व्हॉट इज लिव्हिंग, लिव्हिंग कशाला म्हणतोय आपण ते समजून घ्या. बघा बाळांनो आता व्हॉट इज लिव्हिंग तुम्हाला म्हटलंय. डेफिनेशन पहिले बघा समजून घेऊ आपण क्रिस्टल क्लिअर डेफिनेशन काय आहे ती. त्यानंतर आपल्या बुक्स मध्ये कशा क्वेश्चन विचारले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा लाईफ इज अ युनिक, लाईफ काय एकमेव युनिक आहे. ठीक आहे, कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचे आहे. युनिक म्हणजे काय एकमेव, फक्त तुमच्यासारखे फक्त तुम्हीच. काय लाईफ इज अ युनिक, कॉम्प्लेक्स म्हणजे काय गुंतागुंतीचे. इथे लिहून देतो मी तुम्हाला. कॉम्प्लेक्स म्हणजे काय गुंतागुंतीचे. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स सिस्टम जे आहे गुंतागुंतीचं आहे एकदम. नेक्स्ट आहे बघा ऑर्गनायझेशन ऑफ द मॉलिक्यूल. म्हणजे मॉलिक्यूल जे आहेत त्यांचं ऑर्गनायझेशन झालेलं आहे. गुंतागुंतीचे मॉलिक्यूल ते युनिक मॉलिक्यूल जे आहेत ते एकत्र आले आहे. बघा एक्सप्रेसिंग थ्रू द केमिकल रिएक्शन विच लीड्स टू ग्रोथ. आणि त्यामुळे काय होतं ग्रोथ म्हणजे वाढ. डेव्हलपमेंट म्हणजे काय रे, ती सुद्धा वाढ. म्हणजे काय माणूस जन्माला येणं, माणूस मरणं याला सुद्धा म्हणतो आपण डेव्हलपमेंट. म्हणजे ग्रोथ हा पार्ट पूर्णपणे वेगळा आहे आणि डेव्हलपमेंट हा पार्ट वेगळा आहे. कारण माणूस जन्माला आला त्यानंतर तो वाढलाय, डेव्हलपमेंट झाली आणि तो मेलाय, तरी त्याला आपण काय म्हणतो बॉटनिकल भाषेमध्ये बायोलॉजी भाषेमध्ये आपण त्याला डेव्हलपमेंट म्हणतोय. मग बघा रिस्पॉन्सिव्हनेस, हा रिस्पॉन्सिव्हनेस असला पाहिजे. आता हा काय आहे आपण म्हटलं मग बघूयात. त्यानंतर अडॅप्टेशन अँड द रिप्रोडक्शन. अडॅप्टेशन आजूबाजूच्या परिस्थिती सोबत काय करणं जुळवून घेणं. आणि रिप्रोडक्शन आहे प्रजनन करणं, म्हणजे आपल्यासारखी एक्झॅक्ट प्रोजेनी जे आहेत ती तयार करणं. जे प्रत्येक प्राणी प्रत्येक सजीव काय करत असतो लक्ष ठेवायचं. तरीपर्यंत चला पुढे चालू बघूया. आता मी तुम्हाला फक्त ह्याचा जो अर्थ आहे तो कोणता नेक्स्ट स्लाइड मध्ये जेव्हा आपला हा पॉईंट येईल रिस्पॉन्सिव्हनेस काय तो मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. बघा आता तुम्हाला लिव्हिंग म्हणजे काय कळालं. लिव्हिंग म्हणजे काय असतं, प्रत्येकाची लाईफ कशी असते युनिक असते, ती गुंतागुंतीची असते. आणि हे जे मॉलिक्युल आहे ते एकत्र येऊन कोणतं ते केमिकल रिएक्शन करतात. आणि ते केमिकल रिएक्शन मुळे कोणतं माणसाची वाढ होते, डेव्हलपमेंट होते, रिस्पॉन्सिव्हनेस असतो, त्यानंतर अडॅप्टेशन होतं आणि कोणतं रिप्रोडक्शन होतं. याला म्हणतो आपण लिव्हिंग. मग जर लिव्हिंग तुम्हाला कोणी विचारलं तर लिव्हिंग चे तुम्हाला जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे तुम्हाला हे सांगता आले पाहिजे. कोणते ग्रोथ आहे, डेव्हलपमेंट आहे, रिस्पॉन्सिव्हनेस आहे, अडॅप्टेशन आहे आणि रिप्रोडक्शन आहे. याच्यामध्ये अजून पण ऍड आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते सांगल.
मग तुम्हाला जर कोणी म्हटलं लिव्हिंग कसं काय, तर त्या लिव्हिंग मध्ये जर हे 4-5 कॅरेक्टर असेल तर त्या मनुष्याला, त्या प्राण्याला, त्या सजीवाला, त्या कीटकाला आपण लिव्हिंग म्हणू शकतो, आपण त्याला जिवंत म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपण ही लाईफ बघितली पहिल्यांदा. काय बघितली? लाईफ बघितली. आता लाईफ आणि लिव्हिंग कोणता? ज्याची लाईफ आहे तो लाईव्ह आहे का, या गोष्टी पण वेगळ्या आहेत. तुम्हाला लाईफ म्हणजे काय कळालं? व्हॉट इज लाईफ. चला पुढे बघूया. आता पुढच्या याच्यामध्ये काय कव्हर करूया आपण करूया कव्हर पुढच्या याच्यामध्ये व्हॉट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जो लेटेस्ट पार्ट जो आहे तो ऍड झालेला आहे त्याच्यामध्ये एनटीएस सिलेबस मध्ये. मग आपण बघूया व्हॉट इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणला म्हणायचं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? बघा, अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज अ सेल्फ रेप्लिकेटिंग. तो कसा असतो? सेल्फ रेप्लिकेटिंग असतो. स्वतःच्या रेप्लिका जे आहेत, एक्झॅक्ट कॉपी जे आहेत त्या काय करतो? तयार करतो. बघा, त्यानंतर इव्हॉल्व्हिंग आहे, त्याचं काय होतं? उत्क्रांती होते. आता तुम्ही 10वीला शिकला असाल, तुम्ही जर स्टेट बोर्डला असाल 10वीला, तर 10वीला तुम्हाला हेरेडिटी आणि इव्होल्युशन काय होतं? हेरेडिटी अँड इव्होल्युशन या चॅप्टरचं नाव होतं. म्हणजे त्याला हेरिटीला काय म्हणतो आपण? अनुवंशिकता. काय म्हणतो? अनुवंशिकता असं म्हणतो. आणि आपण इव्होल्युशनला काय म्हणतो? उत्क्रांती असं म्हणतो. काय म्हणतो? उत्क्रांती असं म्हणत आहे. मग बाळांनो बघा, आपण बघूया मग इव्होल्व्ह म्हणजे काय. आपल्यामध्ये पहिल्या काळातले जे माणसं होते, पहिल्या काळातले आपले जे पूर्वज होते, त्या पूर्वजांमध्ये ना आपल्यामध्ये काहीतरी चेंज झालाय, काहीतरी बदल आहे काही. 100% त्यांच्यामध्ये आपल्याला चेंज झालेला आहे. त्याला म्हणतो आपण इव्होल्युशन. पहिले आपल्या शेपटी होती, पण आता काय? शेपटी गायब आहे. काय आहे? शेपटी गायब आहे. म्हणजे आपलं काय आलं? इव्होल्युशन. पहिले पूर्ण अंगावरती काय होते? केस वगैरे होते, पण आता आपल्या चेहऱ्यावरती एवढे केस वगैरे नाही आहे का केस. आता हे झालं कोणतं? इव्होल्युशन. शेपटी गेली, आपण ताट पूर्णपणे कानाचा म्हणून जो आहे ताटकाना राखून चालायला लागलो, आपला ब्रेन पॉवर वाढली, आता आपलं क्रॅनियल कॅपॅसिटी वाढली. हे सगळं झालं इव्होल्युशनमुळे, उत्क्रांतीमुळे. आपल्यामध्ये हळूवार बदल होत गेले. काय बदल गेले? हळूवार. सडनली चेंज झाले नाही, कोणता? झटपट बदल झाले. कोणता? आपल्या शरीरामध्ये कालांतराने काही बदल होत गेले आणि त्याच बदलाला आपण म्हणतो इव्होल्युशन. आणि माणसाला इव्हॉल्व झालेला आहे. अँड कोणता? सेल्फ रेग्युलेटिंग इंटरॅक्टिव्ह सिस्टम. आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्या शरीरातल्या काही सिस्टम, मी तुम्हाला शब्द वापरतो कोणता? काही सिस्टम आपण काय करतो? रन करत असतो. बघा, इंटरॅक्टिव्ह सिस्टम कॅपेबल. कोणतं? आपण कॅपेबल आहोत. कोणता? आपल्या हातामध्ये आहे. कोणता? कॅपेबल ऑफ रिस्पॉन्डिंग टू एक्सटर्नल स्टिम्युलाई. आणि त्याचा वापर करून आपण जगामध्ये काय चाललंय, बाहेर काय चाललंय, गार वारा आलं, आपल्या अंगावरती काटा येतो. काय येतो? काटा येतो. म्हणजे आपण काय करतो? एन्व्हायरमेंटला काय करतो? रिस्पॉन्स करतोय. ऊन पडलं, आपल्या शरीरातून काय करतो? घाम बाहेर पडतो. हा झाला कोणता? एक्सटर्नल स्टिम्युलायला. जे बाहेरचे घटक आहे त्या बाहेरच्या घटकांना प्रतिसाद देणं, त्याला म्हणतो आपण कोणतं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याला काय म्हणायचं आपण? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे जो मनुष्य काय करतो? सेल्फ रेप्लिकेटिंग करू शकतो. आपल्याकडे जखम झाली, ती जखम परत भरून निघते. त्यानंतर इव्हॉल्व्हिंग होतो, त्याच्या शरीरामध्ये काय होते? उत्क्रांती होते, काळानुसार बदल होतो. चांगला असेल किंवा वाईट वगैरे असेल तरी पण काय होतो? बदल होतो. नेक्स्ट काय होतं? तो सेल्फ रेग्युलेटिंग आहे, स्वतःला स्वतः कंट्रोल करतो. आपल्या शरीरामधल्या अशा काही मोमेंट आहे ज्या आपण स्वतः कंट्रोल करतो. कोणी तुम्हाला बोलले त्याच्यावरती रागवायचं का नाही हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही सेल्फ रेग्युलेट करू शकता. काय? स्वतःला सेल्फ रेग्युलेट करू शकता. पण लक्षात घ्या, आपल्या शरीरामधल्या फक्त काहीच गोष्टी फक्त आपल्या हातामध्ये नाही, पूर्णतः 100% त्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही. लक्षात ठेवायचं. त्यानंतर रिस्पॉन्डिंग. आपण बाहेरचे जे फॅक्टर आहे, काय आहे? बाहेरचे फॅक्टर. त्या बाहेरच्या फॅक्टरला कसा रिस्पॉन्स करतोय, कसा प्रतिसाद देतोय, काय करतोय, कसा प्रतिसाद देतोय, हा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे एक्सटर्नल स्टिम्युलाला प्रतिसाद देणं किंवा त्या भागाला किंवा त्या ऑर्गनला, त्या प्राण्याला, हवेला, पाण्याला, उन्हाला आपण प्रतिसाद कसा देतोय याला म्हणायचं आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्हाला गुण कळाले? असा माणूस आहे, असा सजीव आहे, असा प्राणी आहे. आपण त्याला सजीव टर्म वापरू. सजीवांमध्ये सेल्फ रेप्लिकेटिंग काय असते? कॅपॅसिटी असते. तो इव्हॉल्व्ह होतो, तो सेल्फ रेग्युलेटिंग असतो, तो कॅपेबल असतो, त्याच्यामध्ये क्षमता असते. कोणता? रिस्पॉन्डिंग टू एक्सटर्नल स्टिम्युलाई. तो एक्सटर्नल स्टिम्युलाई काय करतो? रिस्पॉन्स करू शकतो. मग आपण हे सगळं बघूया. मग तुम्हाला इथं प्लॅनची डायग्राम दाखवली. आपण एकदा जर जमिनीमध्ये बी जर टाकलं, त्या बियाचं हळू काय होतं? रोपट तयार होतं. आणि ते रोपट तयार झालं, कोणतं? त्या रोपट्याचं पूर्णपणे काय तयार होतं? झाड तयार होतं. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी ऊन, वारा, पाऊस, खनिज, मिनरल्स, विटॅमिन्स ह्या सगळ्या गोष्टी घेऊन ते झाड वाढले. काय? झाड वाढले. मग झाडाने बाहेरच्या परिस्थिती जी आहेत, काय? बाहेरच्या परिस्थितीला कोणता? रिस्पॉन्स केलाय एक्सटर्नल स्टिम्युलायला, आणि त्यानंतरच काय झालंय? हे झाड वाढले. एवढीच गोष्ट आहे. कळेपर्यंत तुम्हाला काय कळलं? व्हॉट इज लिव्हिंग.
कळेपर्यंत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय कॅरेक्टर आहे. तुम्हाला पहिल्याच दिवशी हे सगळं लिहिता आलं पाहिजे असा हट्ट करू नका, पण तुम्हाला समजलं पाहिजे. नीट एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायला विचारत नाही, नीट एक्झाम मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन फक्त समजला त्याचा आन्सर काय आहे हेच आपल्याला टिक करायचंय. आणि ह्या वर्षीपासून म्हणजे पुढच्या वर्षीपासून तुम्हाला नीटची जी एक्झाम होणार ती ऑनलाईन मध्ये फक्त टिक करायचंय. सीबीटी बेस्ड आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. ठीक आहे, जसं जेईची एमएसटी सीईटी जे होते तशी ही एक्झाम होणार आहे लक्षात ठेवायचं. चला पुढे बघूया आपण. आता आपण जे कॅरेक्टर बघितलं कोणते, ग्रोथ बघितला. काय बघितला, ग्रोथ. मग बघा प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यांचे प्रॉपर्टीज काय आहे, यांचे गुणधर्म काय आहे, कोणतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. त्यामध्ये पहिलं आहे बघा बाळांनो, ग्रोथ आहे. ग्रोथ म्हणजे वाढ. रिप्रोडक्शन म्हणजे काय, प्रजनन, स्वतःसारखी नवीन प्रोटीन तयार करणं. नेक्स्ट आहे मेटाबॉलिझम. त्यानंतर अजून आहे कोणता, सेल्युलर ऑर्गनायझेशन. त्यानंतर पाचवं आहे कॉन्शियसनेस. आता हे सगळं आपलं बघायचं. मग पहिला बघा बाळांनो, याच्यामध्ये काय म्हटले, ग्रोथ म्हटलं. ग्रोथ. आता ग्रोथ म्हणजे काय, वाढ. ग्रोथ म्हणजे काय, वाढ. मग बघा येते लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इन साईज अँड डेव्हलप ओव्हर टाइम. त्याच्या साईज मध्ये वाढ होते. आता पहिल्यांदा बाळ एवढंच असतं, कोणतं हळूहळू कोणतं ते मोठं मोठं होत जातं, मग त्या शरीरामध्ये काय होते, ग्रोथ होते. हे आपल्याला कळलं. दुसरं आहे बघा रिप्रोडक्शन. प्रत्येक सजीव त्याच्यासारखी नवीन प्रोजेनी काय करतो, बनवण्याचा प्रयत्न करतो. काय करतो, बनवण्याचा प्रयत्न करत असतो. नेक्स्ट बघा, ते बघा दे प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल. ते प्रोड्यूस करतात, तयार करतात नवीन इंडिव्हिज्युअलला, कोणता, ऑफ देअर ओन काइंड. त्याच्यापासून काय करतात, नवीन प्रोटीन तयार करत असतात. त्यानंतर आपण रिप्रोडक्शन. ठीक आहे. नेक्स्ट आहे कोणता, मेटाबॉलिझम. आता आपण मेटाबॉलिझम म्हणजे काय बघूया. बाळांनो बघा इथे दे कॅरी आउट केमिकल रिएक्शन. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये काय करतात, रासायनिक अभिक्रिया करतात. काय करतात, रासायनिक अभिक्रिया घडत असतात. याला म्हणतो आपण केमिकल रिएक्शन. काय म्हणतो आपण, रासायनिक अभिक्रिया. काय म्हणतो आपण त्याला, रासायनिक अभिक्रिया असं म्हणत असतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे जे खातोय त्या सगळ्या पदार्थांचं कोणतं, ऊर्जेमध्ये काय होतं, रूपांतर होतं. काय होतं, ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं. काय म्हटले, रासायनिक अभिक्रिया होते म्हणजे केमिकल रिएक्शन होतात. म्हणजे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे खाल्लंय का, कोणतं, ते खाल्लेलं आपल्या न्यूट्रिशन मध्ये काय होतं, रूपांतर होतं. म्हणजे पोषण द्रव्यामध्ये काय होतं, रूपांतर होत असतं. त्यामुळे आपल्याला काय भेटते, ऊर्जा भेटते. मग आपण काय बघितलं, प्रत्येक प्राण्याची वाढ होते. आपण प्राणी म्हणता इथं सजीव म्हणू, प्रत्येक सजीवाची काय होते, वाढ होते. त्याच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं प्रत्येक सजीवाचं, नवीन प्रोटीन जमिनीत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मेटाबॉलिझम. कोणता, केमिकल रिएक्शन होतात ऊर्जेसाठी. नेक्स्ट आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन. प्रत्येकाला काय सेल्युलर ऑर्गनायझेशन आहे, प्रत्येकामध्ये सेल आहे, टिश्यू आहे, त्यानंतर बॉडी आहे पूर्णपणे, ऑर्गन्स आहे, ऑर्गन सिस्टम आहे, हे सगळे भाग आहे. बरोबर. नेक्स्ट आहे बघा दे आर मेड अप ऑफ वन ऑर मोर सेल. आता एक जर सेल असेल त्याला काय म्हणतो आपण, युनिसेल्युलर. आणि जर जास्त सेल असेल त्याला काय म्हणतो आपण, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॉन्शियसनेस. आता हा पार्ट तुम्हाला काढायचा नवीन असू शकतो, कोणता, कॉन्शियसनेस. आपण बघूया कॉन्शियसनेस म्हणजे काय. बघा कॉन्शियसनेस, बघा दे रिस्पॉन्ड टू देअर एन्व्हायरमेंट. तो बाकीचे जे घटक आहे, बाकीचे बाहेरचे फॅक्टर आहे, त्या सगळ्या फॅक्टरला काय करतो, रिस्पॉन्स करतो. म्हणजे तुम्हाला मग सांगितलं मी, कोणता, वारा आला, खूप थंड वारा आहे, आपल्या अंगावरती काय येतात, काट येतात, म्हणजे आपण रिस्पॉन्स करतो. त्यानंतर ऊन पडले खूप, आपल्या अंगावरून काय होतो, घाम बाहेर पडतो, आपण काय होतो, रिस्पॉन्स करतो एक्सटर्नल स्टिम्युलायला, बाहेरच्या वातावरणाला. ठीक आहे. ऊन पडलं, रिस्पॉन्स करणार. गार वारं आलं, रिस्पॉन्स करणार. त्यानंतर हात भाजला, आपण रिस्पॉन्स करणार. ठीक आहे. याला म्हणतो आपण कॉन्शियसनेस. कळेपर्यंत आता या गोष्टी काय, तुम्हाला 5 गोष्टी कळाल्या. कोणत्या, वाढ होते, त्यानंतर रिप्रोडक्शन होतं, त्यानंतर मेटाबॉलिझम होतं, नेक्स्ट आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन होतं, आणि लास्ट आहे कॉन्शियसनेस. हा जर एखाद्या सजीवामध्ये जर असला, एखाद्या प्राण्यामध्ये जर असला, तर म्हणायचो तो लिव्हिंग आहे. काय आहे, लिव्हिंग आहे. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन हा जो एक पार्ट आहे तो प्रत्येक सजीव करला असं नाही, पण सजीवाचं काही प्रॉपर्टीज दिली. ठीक आहे. पण बाकीच्या गोष्टी आहे, कोणता, सेल्युलर ऑर्गनायझेशन प्रत्येकामध्ये असतं, कॉन्शियसनेस प्रत्येकामध्ये असतो, त्यानंतर ग्रोथ प्रत्येकामध्ये असते, आणि मेटाबॉलिझम हे प्रत्येक सजीवामध्ये होत असते. लक्षात ठेवायचं, हे त्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. या प्रॉपर्टी मध्ये लक्षात ठेवायच्या. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूयात आपण बाळांनो. मग इथे इथपर्यंत कळलं तुम्हाला. त्यानंतर बघू आपण ग्रोथ म्हणजे काय, समजून घेऊया ग्रोथ म्हणजे काय. बघा आपल्या शरीरामध्ये काय होते, नवीन नवीन पेशी ऍड होत असतात, नवीन नवीन सेल ऍड होतात, आपल्या शरीराची साईज वाढते. आपण लहानपणी जेवढं होतो त्यापेक्षा आपण थोडं मोठ झालेलो आहे, शरीराची वाढ झाली. पहिल्यांदा 1 फूट असेल, कोणता अर्धा इंच असेल, वाढ झाली वाढ झाली वाढ झाली, कोणता आपण 4 ते 5 फुटाचा काय बनतो, मनुष्य बनतो. आणि जेव्हा पण आपले 21-22 वय होईल, कोणता 22व्या वर्षी आपली वाढ खुंटते, आपली उंची जी आहे उंची वाढत नाही. म्हणजे आपण असं वाढू शकतो पण असं वाढू शकत नाही, कारण का एकदा वाढ खुंटली ती वाढ होत नाही. बाकी शरीरामध्ये चेंज होतील पण उंची वाढणार नाही. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा
आता इथं प्रॉपर्टी लिव्हिंग ऑर्गन मध्ये आपला काय ग्रोथ आहे. मग इथं डायग्राम बघा तुम्हाला, ही एक सेल आहे. काय सेल आहे. सेलला मराठीमध्ये काय म्हणतो आपण, पेशी असं म्हणतो. काय म्हणतो, पेशी. पेशी म्हणजे काय, सेल जे आहेत. ही जी सेल आहे, जेव्हा डेड होणार आहे, डेड होण्याच्या अगोदर किंवा आपल्याला काही जखम झाली, त्या जखमेवरती कोणता आपलं परत काय, ती नवीन खपली येते, म्हणजे काय तो कवरिंग वेळ येते, आणि ती कवरिंग आली म्हणायचं काय, ह्या जागेवरती नवीन सेल तयार झालेली आहे. अशी पूर्ण मुवमेंट आपल्या शरीरामध्ये काय होते, होत असे. मग बाबांनो, जेव्हा पेशी तयार होईल, कोणता पेशी काय होतं, विभाजन होतं, आणि एक पेशीपासून कोणता दोन पेशी तयार होत असतात. किती तयार होतात, दोन पेशी. आता ते मायटोसिस मिओसिस आहे, ते आपण नंतर बघू. आपण एकाच वेळेस कोणत्या ह्या गोष्टी आपण डिस्कस करू शकत नाही, किंवा मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण का, आपलं लिमिटेशन असतं कशाचं, जे कंटेंट तुम्हाला इथं कळालं ना, कोणता एक पेशी आहे किंवा आपल्या शरीरामध्ये एखादी पेशी आहे, त्या पेशीचे काय, त्या नवीन पेशी तयार होतात, किंवा एक सेल जे आहे त्या सेलच्या नवीन सेल तयार होत असतात. हेच फक्त आपलं लक्ष ठेवायचं आहे चॅप्टर मध्ये. तरीपर्यंत बघा, इट इज द इन्क्रीज इन नंबर. इन्क्रीज म्हणजे काय, वाढवणे. काय बघितलं आपल्याला, इन्क्रीज इन नंबर अँड मास ऑफ सेल. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, इन्क्रीज होतं म्हणजे काय, त्याची वाढ होते, किंवा त्यांची संख्या जी आहे काय होते, संख्या वाढत असते. लक्ष ठेवायचं. त्यानंतर मास ऑफ सेल. मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन बॉडी. आता तुम्हाला एवढे कॉम्प्लेक्स कशाला सांगताय बघा, डेफिनेशन बघा. आता मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ सबस्टन्सेस किंवा अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम किंवा बॉडी. काय, ऑर्गॅनिझम किंवा बॉडी, त्याला आपण म्हणतो काय, मास. म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती घटक आहे, आपल्या शरीरामध्ये वजन म्हणते, वजन आणि मास या दोन्ही पण गोष्टी वेगळ्या आहेत. वजन म्हणजे काय, पृथ्वी आपल्याला गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्याला किती वेगाने खाली खेचते, त्याच्यावरती आपलं वजन अवलंबून असतं. काय असतं, वजन अवलंबून. आणि मास म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये अमाऊंट ऑफ मॅटर किती, काय अमाऊंट ऑफ मॅटर किती, रक्त किती आहे, सेल किती आहे, ऑर्गन किती आहे, डोके किती आहे, नाक किती आहे, त्यांचं जे वजन आहे ते वजन वेगळं. आणि तुमच्या शरीरामध्ये किती मास आहे, अमाऊंट ऑफ मॅटर काय काय तुमच्या शरीरामध्ये, त्याला म्हणतो आपण मास. मग तुम्हाला मास कन्सेप्ट काय कळले असं, कोणता, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द बॉडी. बॉडीमध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर आहे ते आपलं काय म्हणायचं, मास म्हणायचं. काय म्हणायचं, मास असं म्हणायचं आहे. पुढे बघा, आता तुम्हाला ग्रोथ कळालं. इन्क्रीज इन नंबर काय होतं, नंबर काय होतो, इन्क्रीज होतो. त्यानंतर बघा, मास सेल बाय द सेल डिव्हिजन. कोणता, सेल डिव्हिजन होते म्हणजे पेशी विभाजन होते. सेल डिव्हिजन म्हणजे काय, पेशी विभाजन. मला सांगा रे, हा पेन तुम्हाला व्यवस्थित दिसतो का, का व्हाईट पेन जो आहे तो घ्यायचा. आता इथं सेल डिव्हिजन म्हणजे काय रे, पेशी विभाजन. काय म्हणतो आपण त्याला, पेशी विभाजन असं म्हणणार आहे. काय म्हणतो आपण त्याला, पेशी विभाजन. कळेपर्यंत पेशी विभाजन झालं, त्याची साईज काय झाली, इन्क्रीज झाली. काय झाली, इन्क्रीज, वाढली. काय म्हणतात, मास ऑफ सेल, कोणत्या सेल डिव्हिजन झाली, आपण त्याला म्हणतो काय, नो ग्रोथ असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, ग्रोथ असं म्हणणार आहे. समजपर्यंत एकदम सोपं आहे. म्हणजे आपण पहिला जो कॅरेक्टर आहे किंवा प्रॉपर्टीज आहे काय बघितली, ग्रोथ बघितली. त्यानंतर आपला नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती बघायची, कोणता, रिप्रोडक्शन. आता बघूया आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय. तुम्हाला या परत दिले आहे त्यामध्ये बघा आपण रिप्रोडक्शन म्हणजे काय. ठीक आहे, चला पुढे बघूया. ग्रोथ झाली आपले बघा. ग्रोथ मध्ये अजून काही पॉईंट आहे, ते पॉईंट बघून घेऊ आपण. आता बघा, पहिला पॉईंट जो आहे ग्रोथ मध्ये कोणता बघा, बेसिकली ग्रोथ इज अ इन्क्रीज इन मास अँड साईज. ते बघितलं आपण, मास इन्क्रीज होणं, साईज वाढणं. बेसिकली ग्रोथ इज अ इन्क्रीज इन मास अँड साईज. ग्रोथ म्हणजे काय, वाढ म्हणजे काय, मास म्हणजे काय होतं, इन्क्रीज होतं, आणि साईज काय करते, वाढते. हे आपलं माहिती. नेक्स्ट आहे बघा, दस नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट ऑल्सो ग्रोथ. म्हणजे काय, जे सजीव जिवंत नसतात, सजीव म्हणण्यापेक्षा जे ऑब्जेक्ट, ज्या वस्तू जिवंत नसतात त्यांची सुद्धा काय होते, ग्रोथ होते. आता ग्रोथ कसं म्हणायचं, जर एका सजीवाची वाढ झाली किंवा एखाद्या वस्तूची वाढ झाली तर काय आपण ग्रोथ म्हणतोय. पण बघा, सरफेस अक्युमुलेशन ऑफ द मटेरियल. मला सांगा, इथं बर्फ आहे, काय बर्फ हा जिवंत असतो का रे, जिवंत नसतो. पण जर बर्फ अजून पडला त्याची साईज वाढणार आहे, मग याला ग्रोथ म्हणायची का, हो, तर याला ग्रोथ म्हणायची, पण आपण त्याला लिव्हिंग म्हणायचं नाही. कसं ठेवायचं बघा, अक्युमुलेशन म्हणजे काही साठणं, एखादं मटेरियल काय येतं, साठणं एका जागेवर. बघा, अक्युमुलेशन ऑफ मटेरियल. सो ग्रोथ इज नॉट अ डिफाइनिंग प्रॉपर्टी. त्यामुळे ग्रोथ ही काय डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. वाढ होणं म्हणजे त्याला आपण काय म्हणत नाही, लिव्हिंग ऑर्गनची प्रॉपर्टी नाही. आपण बघितलं म्हणजे कोणतं, रिप्रोडक्शन आणि ग्रोथ जे आहेत. मी तुम्हाला ग्रोथ मला सांगितलं नव्हतं, पण रिप्रोडक्शन आणि ग्रोथ या डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही. कशाच्या, लिव्हिंग ऑर्गनच्या, जिवंत सजीवांच्या. त्यांचं बघा,
ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणता इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज फ्रॉम इनसाइड आतमधून वाढवले पाहिजे आतमधून वरून वरून वाढवलं काम नाही कोणता बर्फ आहे बर्फाचा पर्वत आहे डोंगर आहे त्या डोंगरावरती अजून बर्फ पडला अजून बर्फ पडला अजून बर्फ पडला त्याची वाढ झाली ही वाढ इनसाइड नाही आउटसाइड आहे बाहेरच्या दृष्टीने झाली आतून झाली का कोणता आपल्या अंगावरती एखादा टेबल वगैरे आहे टेबल टेबल ठेवा टेबल ठेवला कोणता खुर्चीवरती अजून मटेरियल ठेवलं म्हणजे खुर्ची वाढ झाली का तर नाही ती इनसाइड व्हायला पाहिजे कोणत्या आतमधल्या साईडनं काय व्हायला वाढ व्हायला पाहिजे हे लक्षात ठेवायचं पुढे बघा इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज फ्रॉम द इनसाइड आतमधल्या साईडने काय पाहिजे व्हायला पाहिजे याला म्हणतो आपण काय ग्रोथ आहे पण लक्षात ठेवायचं कोणतं ग्रोथ इज नॉट डिफाइनिंग प्रॉपर्टी ग्रोथ ही डिफाइनिंग प्रॉपर्टी नाही हे लक्षात ठेवायचं चला पुढे बघूया आपण तुम्हाला पर्यंत कळलं ग्रोथचं काय आता बघा नेक्स्ट आहे रिप्रोडक्शन कोणतं ही प्रॉपर्टी जी आहे तिचं डिफाइनिंग नाही आता रिप्रोडक्शन म्हणजे काय फॉर एक्झाम्पल ही जास्वंद आहे काय जास्वंद आहे जास्वंद जास्वंद नाव काय बॉटनिकल नेम मध्ये हिबिस्कस रोझोसायनेन्सिस काय नाव आहे हिबिस्कस रोझोसायनेन्सिस याला आपण चायना रोज सुद्धा म्हणतो काय म्हणतो चायना रोज आता हे जे जास्वंदाचं फुल आहे जास्वंदाच्या फुलासारखं नवीन फुल तयार होणं याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन काय म्हणतो रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन परत तयार करणं म्हणजे एक्झॅक्टली पहिला जसा सजीव होता त्या सजीवासारखा नवीन सजीव तयार करणं याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन काय म्हणतो रिप्रोडक्शन बघा बाळा मग इथे आता या साईडला एक पक्षी आणि त्या पक्षाचं अंड आहे आता पक्षी त्यांच्या चिल्ल्या पिल्ल्यांना प्रोटीनला कोणता अंड्यावर काय तुला मिळतो कशाद्वारे अंड्याद्वारे आता मला सांगा या सजीवासारखा या पक्षासारखा नवीन पक्षी तयार होणं याला सुद्धा काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन री म्हणजे काय परत प्रोडक्शन म्हणजे काय करणं तयार करणं म्हणजे सजीवासारखा नवीन परत सजीव तयार करणं याला म्हणतो आपण काय रिप्रोडक्शन काय म्हणतो रिप्रोडक्शन मग बघा पुढे इथे काय म्हटलं बघा रिप्रोडक्शन मध्ये आता प्रोड्युसिंग द प्रोजिनी आता मी थोडा पेन चेंज करतो बघा प्रोडक्शन ऑफ प्रोजिनी हॅव्हिंग सिमिलर फीचर्स नवीन प्रोजिनी तयार करायची आणि त्या नवीन प्रोजिनीमध्ये सिमिलर फीचर असलं पाहिजे याच्या सारखाच असला पाहिजे एक्झॅक्ट दिसायला नको पण त्याच्या आतमधले जे इंटरनल स्ट्रक्चर आहे त्या इंटरनल स्ट्रक्चर काय दिसायला पाहिजे का सारखं इंटरनल स्ट्रक्चर सारखं याला काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन काय नवीन प्रोजिनी काय करणं तयार करणं हे आहे बघा इट इज अ प्रोडक्शन ऑफ प्रोजिनी प्रोडक्शन काय प्रोजिनी प्रोडक्शन करायचे तयार करायची ठीक आहे हॅव्हिंग द फ्युचर सिमिलर टू दोज ऑफ पॅरेंट म्हणजे पालकांसारखं यांच्यामध्ये काय पाहिजे फीचर सिमिलर पाहिजे थोडंफार साम्य पाहिजे काय साम्य पाहिजे सिमिलॅरिटीज पाहिजे मग बघा येते फीचर सिमिलर टू द पॅरेंट पालकांसारखं दिसलं पाहिजे नाही तर पालकांचा जन्म झाला अंड्यामधून आणि हा डायरेक्ट इंटरनल स्ट्रक्चर मध्ये तयार होतोय असं कधी होत नाही पालकांसारखे मिळते जुळते याचे कॅरेक्टर असले पाहिजे कसे असले पाहिजे मिळते जुळते कॅरेक्टर असले पाहिजे हे लक्षात ठेवायचं नेक्स्ट बघा ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस असेक्शुअली अँड सेक्शुअली आता सेक्शुअली पण रिप्रोड्यूस करेल आणि कोणतं असेक्शुअल काय म्हणणार आहे रिप्रोडक्शन करणार आहे आता प्राणी तयार होण्याची दोन प्रोसेस असतात किती असतात दोन प्रोसेस पहिली आहे कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरी आहे कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन आता आपण बघा सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय मला सांगा आता ही वनस्पती कोणती जास्वंद मला सांगा जास्वंदाला बिया येतात का रे जास्वंदाला कधी बी येत नाही आपण जेव्हा जास्वंद लावतो ना जास्वंदाची फांटी आपण कट करतो ब्रँच आपण कट करतो आणि ती ब्रँच आपण लावतोय त्यामुळे जास्वंद जसं पहिलं प्लांट होतं त्याच प्लांट सारखं एक्झॅक्ट नवीन काय होतं झाड तयार होतं प्लांट तयार होतं हे आपल्याला माहिती म्हणजे काय झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन झालं मी तुम्हाला अजून डिटेल मध्ये सांगणार आहे आपण पुढे गेल्यानंतर अजून डिटेल मध्ये बघू त्यानंतर कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणता दोन सेक्स आहे दोन जे गॅमेट आहे तो दोन गॅमेट तयार होतात आणि त्या दोन गॅमेटचं मिळून काय होतो नवीन प्रोटीन तयार होते काय होते नवीन सजीव तयार होत असतो मग बघा बाळांनो जेव्हा तुमचा आणि आमचा झाला कोणता आपण दोन जणांचा कॉम्बो आहे काय कॉम्बो आहे बघा कोणता पालक म्हणजे काय फिमेल आणि मेल कोणता फिमेल आणि मेल कोणता पुरुष आणि स्त्री जे आहेत या दोघां मिळून आपण ठरवलंय काय दोघं मिळून आपण ठरवलंय म्हणजे पुरुषांच्या शरीरामध्ये काहीतरी गॅमेट तयार आला आणि कोणता स्त्रियांच्या शरीरामध्ये काहीतरी नवीन गॅमेट तयार आला आणि जेव्हा हे दोन गॅमेट एकत्र आले कोणता एकत्र आले ते दोन गॅमेट एकत्र आल्यानंतर तुमचा आणि आमचा किंवा सजीवांचा जन्म होतो त्या प्रोजेक्टला म्हणायचं आपण त्या रिप्रोडक्शन काय म्हणायचं आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन काय म्हणायचं सेक्शुअल रिप्रोडक्शन त्यामुळे तुमच्यामध्ये नेहमी आईचे आणि वडिलांचे दोघांचे पण गुण असतात आपण कधी कधी कोणता आपल्या आई आणि वडिलांसारखं सिमिलर दिसतो एक्झॅक्टली वडिलांसारखं पण नाही आणि एक्झॅक्टली आईसारखं पण नाही
50-50 कॅरेक्टर आपल्या काही दोघांमध्ये येत असतात, कधी 60-60 काय कॅरेक्टर आपल्यामध्ये येत असतात लक्षात ठेवायचं. त्यामुळे कधी कधी बघा तुमचे केस जे आहेत, डोळ्यांचा आकार आहे, डोळ्यांचा जो कलर आहे, स्किन जो कलर आहे, नाकात जो शेप आहे, कानात जो शेप आहे, हातात जो शेप आहे, हा तुमच्या आई आणि वडिलांसारखा किंवा तुमच्या पूर्णपणे खानदानामधलं, तुमच्या पिढीमधलं, तुमच्या आजोबा आजी किंवा बाकी जे नातेवाईक वगैरे आहे त्या नातेवाईक सारखा असतो. मग तुमच्यामध्ये तुमच्या वडिलांमध्ये कोणाचा डीएनए आलाय, काय कोणाचा डीएनए आलाय, त्या डीएनए नुसार कोणता तुमच्या शरीरामध्ये कॅरेक्टर कोणते असणार हे डिफाईन करतात. त्यामुळे आपण आपण आपल्या आजीसारखं, आपल्या पंजासारखं, आपल्या आजीसारखं, आपल्या बाबासारखं, त्यानंतर आपल्या नानासारखं, आपल्या नानीसारखं काय आपण दिसत असतो. म्हणजे आईमध्ये कोणाचे कॅरेक्टर आले आणि वडिलांमध्ये कोणाचे कॅरेक्टर आले, म्हणजे माहेर आणि सासर समोर कोणता नवीन कॉम्बो बनतोय, काय म्हणतो नवीन कॉम्बो बनत असतो. हे लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला रिप्रोडक्शन काय बघितलं आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं आणि कोणतं असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं. या गोष्टी आल्या. चला पुढचं पाठ बघू आपण. नेक्स्ट बघा, इथे आहे रिप्रोडक्शनचे काही पाठ तुम्हाला दिले. जी सेल आहे की एखादी बॅक्टेरिया आहे, कोणता एखादा कीटक आहे, एखादा मायक्रोब आहे, त्याची नवीन वाढवणं याला काय म्हणतो आपण रिप्रोडक्शन म्हणतो. बघा पहिलं बघितलं इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, कोणता जे एक पेशीय सजीव असतात, काय असतात एक पेशीय सजीव जे असतात ना, कोणता ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर सेम बिकॉज दे रिप्रोड्यूस बाय द सेल डिव्हिजन. म्हणजे त्यांचं रिप्रोडक्शन पण सेम आहे आणि सेल डिव्हिजन पण सेम आहे. कारण का ते स्वतःला तयार करताना कोणता ते स्वतःला तयार करताना कोणता सेल डिव्हिजन तयार करतात. काय करतात सेल डिव्हिजन द्वारे तयार करत असतात. हे तुम्हाला सांगलं पाहिजे. त्यानंतर आपण बघा जे सजीव फक्त सेल डिव्हिजन द्वारे जे युनिसेल्युलर आहे, ज्यांच्यामध्ये एकच सेल आहे, आपल्यामध्ये काय लाखो सेल, काय लाखो मिलियन ट्रिलियन सेल आपल्यामध्ये आहे की नाही. पण काही काही सजीव आहे त्यांच्या शरीरामध्ये फक्त एकच सेल असते आणि त्या एकाच सेलद्वारे तो कीटक काय करतो, तो ऑर्गन काय करतो नवीन रिप्रोडक्शन करतो किंवा सेल डिव्हिजन करतो. मग यांची सेल डिव्हिजन आणि रिप्रोडक्शन काय या सेम गोष्टी आहे. काय सेल डिव्हिजन कोणता रिप्रोडक्शन. आला असेल पर्यंत.